रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे. खरं तर आज मी एक खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट दाखवतोय. खरं तर फ्लॅट जो आहे तो भविष्यात येणाऱ्या अमेझॉन डेटा सेंटरच्या शेजारीच बाळकुम विलेज आहे. त्या बाळकुमच्याच अलीकडे ढोकळेला जाणारा जो रोड आहे, जिथे कल्पतरू पॅरामाउंट नावाचा कॉम्प्लेक्स आहे, त्याच ठिकाणी त्याच सर्कलवरती वर्धमान गार्डन नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे, जे साधारणतः 2007 ते 8 त्यावेळेला तयार असणार आहे. तिथे सोसायटी वगैरे झालेलं आहे, OCCC बिल्डिंग आलेली आहे. खरं तर जुनं घर आहे, पण आपण म्हणतो ना जुनं ते सोनं, त्याच पद्धतीचं हे. तसं बघितलं तर खूप मोठं, जवळजवळ 925 कार्पेट असणारं घर आहे. अधिक त्याला एक मोठी बाल्कनी आहे आणि फर्निचर वगैरे जे किंवा फॉल सिलिंग ह्या सगळ्या गोष्टी ह्या मालकाने ऑलरेडी केलेल्या आहेत. विशेष म्हणजे इथे गार्डन आहे, जिम आहे, पण बाकी स्विमिंग पूल वगैरे नक्कीच नाही. त्यामुळे सगळ्यात त्याचा चांगला फायदा म्हटलं तर ते जे मेंटेनन्स आहे महिन्याचा, तो मेंटेनन्स तुमचा ह्या 3 BHK साठी तुम्हाला 4,000 रुपये असणार आहे. आणि अजून एक विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे, ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला कवर्ड 2 कार्पेट असणार आहे, जे स्टील्ट असणार आहेत. तर अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे. ठाणा स्टेशन पासून जर ह्या फ्लॅटचा आपण जर विचार केला तर हा ठाणा स्टेशन पासून साधारणतः 5.5 किलोमीटर अंतरावरती असणारा हा फ्लॅट आहे. अधिक इस्कॉन टेम्पलचा जर विचार आपण केला तर इस्कॉन टेम्पल पासून साधारणतः अर्धा किलोमीटर अंतर इस्कॉन टेम्पल इथनं पुढे असणार आहे. भविष्यात येणारं ठाणे टू कल्याण मेट्रो स्टेशन आहे, त्या मेट्रो स्टेशनला लागून जवळच असणारं हे कॉम्प्लेक्स असणार आहे. त्यामुळे अशाच ज्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची असं वाटतं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी जवळ आजूबाजूला असायला पाहिजे, मोठं घर पण पाहिजे आणि फर्निचर वगैरे केलेलं पाहिजे आणि इमिडिएटली शिफ्ट करायचे, तर त्या लोकांसाठी मला असं वाटतं हे घर चांगलं असू शकतं. ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला तसं बघितलं तर एक हात पेंटिंगची गरज आहे, अदरवाईज बाकी कोणतंच काम करायची गरज नाहीये. हे सगळं जे तुम्ही फर्निचर वगैरे जे काय बघणार आहात ते तुम्हाला तसंच ह्या फ्लॅटमध्ये राहणार आहे. हे जे मालक आहे ह्यांना हे घर विकून मोठं घर घ्यायचं आहे. तसं हे जे कुटुंब आहे किंवा हा जो परिवार आहे, हा भगवंत सेवेमध्ये राहणारा परिवार आहे. त्याच्यामुळे ते रोजच्या भगवंताच्या सेवेप्रमाणे त्या सगळ्याच गोष्टी त्या सिस्टममध्ये आहेत. आणि जर आपण घर बघायला गेलं तर खरं 2 फ्लॅट ह्या जॉईंट म्हणजे बिल्डरनच विकताना ते घर एकत्रच 2 फ्लॅटचं अग्रीमेंट आहे, पण त्यातलं वेगवेगळं अग्रीमेंट नाही. 2ही फ्लॅटचं अग्रीमेंट हे एकत्र जॉईंट करून ठेवलेलं आहे, पण ते बिल्डरने त्याचं एकच अग्रीमेंट आहे. थोडक्यात 2 घर आहेत, पण त्या 2 घराचं अग्रीमेंट मात्र तुमचं एकच असणार आहे. आणि समजा जर आपण ह्या पद्धतीने गेलो की बाबा कोणत्या फेसिंगचे घर आहेत, तर बाहेर पडताना हा वेस्ट असणार आहे आणि आतमध्ये जाताना ईस्ट असणार आहे. लिफ्टच्या विचार जर केला तर 2च लिफ्ट आहेत आणि एक स्टेअरकेस असणार आहे. तर ज्यावेळेला आपण ह्या घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत ती प्रॉपर ईस्ट असणारी एंट्री असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या घरामध्ये आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला आता ह्या पद्धतीचं बघा सिटिंग ह्या साईडला यांनी प्रॉपरली सेट केलेलं आहे. हे सिटिंग आहे आणि जर समोरून जर तुम्ही बघितलं तुम्हाला टीव्ही युनिट वगैरे त्यांनी त्या साईडला प्रॉपरली लावलेला आहे. आणि मग ह्या साईडला जर आपण बघितलं तर असा हॉल वगैरे तुमचा मोठा आहे. आणि इथे जर आपण आलो तर इथे तुम्हाला प्रॉपरली डायनिंग स्पेससाठी मस्त अशी मोठी जागा चांगल्या पद्धतीने बनवली आहे. फ्लॅटमध्ये तसं बघितलं मी तुम्हाला तेच सांगितलं की फॉल सेलिंग पासून किंवा मग कपाटं म्हणा, मॉड्युलर किचन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी स्टोरेजचे हे सगळं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बनवलेलं आहे. आणि मग आता जो परिवार होतो त्यांनी त्यांचं मंदिर त्या हॉलमध्येच ह्या साईडला ठेवलं, जिथे ते रोज पूजापाठ त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या इथे होतात. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण ह्या स्लायडिंग विंडोच्या बाहेर तुम्ही येणार आहात तर तुम्हाला हे बाल्कनीचा जो स्पेस आहे मात्र तुम्हाला तुमच्या घरामध्ये ही उपलब्ध आहे. जे एवढ्या मोठे कव्हर प्रॉपर पत्रे याला कव्हर केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजा जर एखाद्या व्यक्ती असे पण असतील की बाबा आपल्याला मोठी अशी जागा वापरायला मिळायला पाहिजे घराच्या बाहेर, तर समजा डॉग प्रेमी आहे, पाळीव प्राणी वगैरे अशा सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतील तर त्यांच्यासाठी एक वेगळी जागा असू शकते. किंवा तुम्हाला स्वतःला जरी बसायचं म्हटलं तुम्ही सिटिंग बघू शकता, इथे स्वतःच्या बसण्यासाठी किती मोठी जागा तुम्हाला ह्या बाल्कनीमध्ये उपलब्ध आहे. आता जो परिवार राहतो त्यांनी थोडं स्टोरेजचं पण प्रबंध केलेला आहे. आधी स्वतःच्या घरामध्ये त्यांनी प्लांटेशन पण झाडांचं ह्या साईडला व्यवस्थित पद्धतशीरपणे त्यांनी ते ठेवलेलं आहे. तर असं तुम्ही इकडनं जर ह्या साईडला तिकडं बघितलं तुम्हाला खूप मोठं घर हे नक्की जाणवतं. कारण तुम्ही जर तिकडून आलात आणि इकडे जर बघितलं तर तुम्हाला असं जाणवेल की हे घर खूप मोठं प्रशस्त असं आहे. त्याच्यानंतर एक AC वगैरे पण टायपिंगचे AC वगैरे ह्या सगळ्या लागलेल्या आहेत. आणि परत ज्यावेळेला आपण किचनच्या साईडला येणार आहोत त्यावेळेला त्यांनी इथे परत किचनच्या शेजारी स्टोरेजसाठी मस्त कपाट वगैरे बनवून ठेवले.
आणि ज्या वेळेला आपण या किचन मध्ये येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे खूप मोठं फ्रीज आहे, जे मोठं फ्रीज इथं सेट होऊ शकतं अधिक इकडे वरती स्टोरेजसाठी. आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर असं यू शेपचं मोठं ह्या साईडला पण स्टोरेजसाठी जागा आहे. आणि अशा पद्धतीनं गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आहे. वास्तूच्या हिशोबाने जर विचारलं तर सूर्याकडे बघून तुम्ही जेवण बनवताय. तुम्हाला तुमच्या किचन मधनं समोर जे तुमच्या कॉम्प्लेक्स मध्ये अशी छोटीशी गार्डन जी आहे ती तुम्हाला प्रॉपरली दिसते. आणि मग जेव्हा आपण ह्या किचन मधनं पण बाहेर येण्याचा विचार करणार आहोत त्यावेळेला जर आपण बाहेर आलो तर ह्या साईडला तुमचं एक कॉमन बेडरूम आहे आणि ह्या साईडला जर आपण गेलो तर त्यांचं वॉशरूम आहे. जर सगळ्यात पहिलं आपण जाऊ बेडरूम मध्ये, बेडरूमची साईज वगैरे जर तुम्ही बघितली तर प्रॉपर तुमचं 5x6चा हा बेड तुमचा सेट आहे. आणि हा बेड सेट झाल्यानंतरही दोन्ही साईडला तुम्हाला मोठी जागा, अधिक वरती जर तुम्ही बघितलं तर त्यांनी फॉल सिलिंग वगैरे सगळं केलेलं आहे. अधिक ह्या साईडला जर आपण आलो तर कपाटाचं काम वगैरे पण त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि ह्या साईडला स्टडी टेबल वगैरे सगळं सेट करून इकडे ड्रेसिंग टेबल सहित त्यांनी त्या पद्धतीचा बंदोबस्त केलेला आहे. आता ह्या मालकांना आपण खरं तर किमती बाबतीत चर्चा करत होतो, बाबा किमतीचा असा विषय आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की आपण इंटेरियर डेकोरेशनला पैसे खर्च केले त्याच्यामुळे आपल्याला ते किमतीचं अशा पद्धतीने किंमत हवी वगैरे वगैरे. पण तरी समजा जर आपल्याला हा फ्लॅट आवडला, आपल्याला करायचा जर विषय आपण मनामध्ये घेतला तर त्याच्यात आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो. तर हे आपण आता आलो कॉमन वॉशरूम बाथरूम टॉयलेट मध्ये. कॉमन वॉशरूम च्या नंतर जर आपण इकडे आलो तर तुम्ही ह्या साईडला पण बघू शकता किती मोठी तुमची ड्राय बाल्कनी आहे, जिथे ह्या लोकांनी वॉशिंग मशीन अधिक त्यांचे कपडे वगैरे सुकवायला पण पद्धतशीर चांगलं जागा सुद्धा व्यवस्थित करून ठेवलेली आहे, जी कायमची जागा असू शकते की सुकवायला त्यांनी ते रॉड्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्या प्रॉपरली सेट केलेल्या आहेत. अशा पद्धतीचं हे तुमचं कॉमन वॉशरूम आता आपण बघितलं. जेव्हा आपण मग ह्या साईडला वॉशरूम मधनं बाहेर पडल्यानंतर तुमचं ह्या साईडला जर तुम्ही आलात तर प्रशस्ताने असं खूप मोठं तुम्हाला बेडरूम मिळणार आहे. जे आपण इकडे जर आलो तर त्यांचं बेडरूमला आल्यानंतर तुम्हाला वॉशरूम टॉयलेट बाथरूम असं मोठं चांगलं प्रशस्त चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं असं हे बाथरूम तुम्हाला मिळेल. आणि मग तुमचं हा बेडरूम असेल. बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता 6x6चा खूप मोठा असा बेड आहे, जो बेडच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितले ह्या साईडला पण तुम्हाला जवळजवळ 2-4 फूट जागा राहते आणि 2-3 फूट जागा तिकडनं पण राहते. आणि ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे, तिथे तुमचं कपाट आणि एसी वगैरे सगळं सेट केलेलं आहे. आणि ह्या साईडला परत ड्रेसिंग टेबलही बनवलेलं आहे. आणि जर आपण समजा इकडनं बघितलं तुमचं सकाळचं जे ऊन आहे मात्र ते तुमचं सकाळचं ऊन तुमच्या ह्या घरामध्ये सगळं ह्या बेडरूमला अधिक त्या बेडरूमला आणि हॉलला हे सकाळचं ऊन तुम्हाला 100% मिळू शकतं. आणि इथे बघा यांनी प्लांटेशन केले. अधिक तुम्ही इथं जर बघितलं बसण्यासाठी पण इथं पद्धतशीर जागा मोठी आहे. अगदी बसण्यासाठी म्हणण्यापेक्षा म्हणजे झोपण्यासाठी पण जागा इथं होऊ शकते, एवढी मोठी जागा. आणि हे तुमचे ह्या बेडरूम मधून तुमच्या समोरचं असणारं गार्डन जे कॉम्प्लेक्स आहे ते तुम्हाला इकडनं दिसतंय. फर्निचर त्यांच्या पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे, पण प्रत्येकाचं मत कसं असतं की बाबा खर्च केलाय तर काहीतरी मिळावं, थोडंसं त्यांची पण अपेक्षा त्याच पद्धतीची आहे. खरं बघितलं आपल्याला थोडीशी एक हात पेंटिंगची नक्कीच ह्या घरामध्ये गरज असू शकते. आणि त्याच्यानंतर एक अजून आपला बेडरूम जो मास्टर असणार आहे तो बाकी आहे. ह्याची साईज पण जर बघितली तुम्ही जर बघितलं इकडे तर हे बेडरूम बघा, इकडे पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ऑलरेडी खिडकी आहे. आणि जर तुम्ही एसी आणि वरती फॉल सिलिंग वगैरे इकडे पण बेडची साईज जरी बघितली तर 6x6चा बेड तुमचा ह्या साईडला पण जागा आहे, अधिक ह्या साईडला पण तुम्हाला जागा उपलब्ध आहे. परत जर तुम्ही बघितलं तर त्यांनी सिटिंगसाठी किंवा बसण्यासाठी परत इथे पण अशी कडापे वगैरे लावून मोठी जागा ठेवलेली आहे. आणि ह्या साईडला जर आपण हे पडदा वगैरे काढला तर त्यांनी आता कपडे वाळायला घालते. पण जर समजा ह्या साईडला बघितलं तुम्हाला इकडनं पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी असू शकते. अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे. आणि पार्किंगचं किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला मला वाटते मी सांगताना सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. बिग बाजार पासून जवळ आहे, कापरोली जंक्शन पासून जवळ आहे, ठाणे स्टेशन पासून पण जवळ आहे. तर हे जे मालक आहेत यांना हे घर विकायचं त्यांनी किंमत ठेवताना आपल्याला साधारणतः 2 करोड रुपये किंमत कोट केलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा क्लायंट लोक घेऊन या, आणल्यानंतर बघू मग त्यांचं बजेट किंवा त्यांचं पेमेंट कसं काय त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण त्या निगोशिएशन पार्ट ठेवू. तर जर समजा तुम्हाला हा फ्लॅट जर बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट दाखवू शकतो. माझे व्हिडिओज कसे वाटतायत, माझं काम तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की सांगा. रेट्स बद्दल ज्या काही चर्चा असतात त्या रेट्सच्या चर्चा मी ओनर सोबत बहस किंवा किरकिर करत असतो, पण ते सगळेच लोक त्या गोष्टी समजतील असं नक्कीच नाहीये. काही लोक समजतात, काही लोक समजत नाहीत. त्याच्यावरती माझा 100% कंट्रोल नाही, कारण ते काही माझं घर नसतं. त्यामुळे मी त्यांना जास्त काय जिथे आपण सांगताना मात्र हे एरियात काय चाललंय, कुठे काय चाललंय त्या सगळ्या गोष्टीची माहिती देत असतो. त्यातनं प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. सो
तेवढ्या गोष्टी सोडून बाकी ज्या काही गोष्टी असतात त्या मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी क्लिअर करत असतो. माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात ते मला नक्की सांगा. माझ्या जास्तीत जास्त घरी आपण बघा आणि मला सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही कामाची ऊर्जा तुमच्याकडनं मिळत जाईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.